खूप खूप धन्यवाद. खाली बसा खाली. असं सर पीछे जा पीछे. आज कलेक्टर साहेब, RDC साहेब, पोलिसांचे सगळे वरिष्ठ अधिकारी, ACP साहेब, PI मॅडम, या सर्व लोक, DDR ऑफिसचे अधिकारी हेही उपस्थित होते. आणि ज्या मागच्या मीटिंगमध्ये आम्ही मुद्दे उपस्थित केले होते त्याच्या बाबतीत काय निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आज जे मुद्दे आम्ही उपस्थित केले त्याच्या बाबतीत प्रशासन काय काय करणार याचा डिटेलमध्ये आपले RDC विधाते साहेबांना मी विनंती केली होती की तुम्ही स्वतः येऊन जे जे निर्णय घेण्यात आलेले आहे त्याच्या बाबतीत तुम्ही सविस्तर या लोकांना सांगा. मी जेव्हा हे सगळं चर्चा केली, सर्व मुद्द्यांवर चर्चा केली, त्याच्यामध्ये एक मुद्दा जे खूप महत्त्वाचा होता, सगळ्यांसाठी होता, की कलेक्टर साहेबांनी मान्य केलेले आहे की आता जे काही पैसे मिळतील ते सर्वांना सरसकट मिळणार आहे. ते 5 कोटी येत असेल तर सगळ्यांना 5,000 का होईना किंवा 10,000 रुपये का होईना पण सगळ्यांना मिळणार आहे. ते सरसकटाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ते महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं, जे प्रॉपर्टीज आपल्याला कोणीही विकत घ्यायला तयार नाही आहे त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार जे आहे ते सहकार आयुक्तांना आहे. ते DDR ऑफिसचे जे लोक आहे, सहकार विभागाशी जे लोक आहे, आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः जाऊन तिथे बसून ते ऑर्डर लिहून आणा. तिथे जाऊन आणि कलेक्टर साहेबांनी त्यांना आदेशित केलेले आहे. आणि हे सगळं जे काही निर्णय घेण्यात आलेले आहे ते सगळं टाइम बाउंड निर्णय घेण्यात आलेला आहे. असं नाही आहे की आम्ही करणार, हो आम्ही बघणार, आम्ही बघून घेऊ, असं काही नाही आहे. सर्वांचा टाइम टेबल निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरा महत्वाचा एक मुद्दा हे आहे की जे कलेक्टर साहेबांच्याकडे जे कमिटी आहे त्या कमिटीमध्ये आपल्यापैकी 2 लोकांना त्याच्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे की जे काय काय सुरू आहे, काय काम होत आहे, काय नाही होत आहे याच्या बाबतीत सर्व ते डिटेल्स घेणार आहे. इन दी एंड आपला महत्वाचा काय आहे, पैसे आपल्याला मिळाला पाहिजे. आता आम्ही 1 महिना अगोदर निर्णय घेतला होता की 1 महिन्यामध्ये नाही झाला तर आम्ही रस्त्यावर येऊ. आता मी स्पष्टपणे प्रशासनाला, पोलिसांना, सरकारला हे सांगून आलेलो आहो की 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिवस आहे. आपण ते निजामची जे सरकार होती इथे त्यांना आपण हाकलून दिलं होतं आणि त्या दिवस आपण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतो. त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब स्वतः इथे येतात छत्रपती संभाजीनगरला, हे गार्डन मध्ये, सिद्धार्थ उद्यानामध्ये. तर त्या दिवशी पर्यंत आपल्याला हे दिसलं की काही आपलं काम बरोबर सुरू आहे नाही, पैसे आपल्याला मिळत नाही, तर 17 सप्टेंबरची पुन्हा तयारी आपल्याला ठेवायची आहे. आणि मोठा, आणि ते कशा आंदोलन होणार आहे, काही असा प्रकारचा बॅनर आणि काहीही पोलिसांना माहित न पडता गनिमी कावा करायचा आहे. कोणालाही काही, मुख्यमंत्र्यांनाही काही करणार नाही. मी आज मीटिंग मध्ये सांगितलं की आमच्यापैकी एक जे बाबा आहे त्यांचा प्रयत्न होता की मी सर्वांच्या समोर आत्मदहन करणार आहे. तसं न करता आम्ही त्यांना समजावून सांगितलं. पण विचार करा की 17 सप्टेंबरला ते बाबांनी अशा प्रकारचा काही निर्णय घेतला तर हे महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी किती लाजवणारी गोष्ट असणार आहे.
की मुख्यमंत्र्यांच्या समोर अशा प्रकारचं काही होत असेल तर अशी वेळ येऊ नये, कोणावरही येऊ नये. म्हणून आता सगळं निर्णय जे आहे ते महाराष्ट्र सरकार, जिल्हाधिकारी साहेब, DDR ऑफिस, पोलीस प्रशासन हे सगळ्यांची आहे. आमची फक्त एकच मागणी आहे की पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये. आमचे पैसे द्या, आम्ही आमच्या घरी जातो. आता कलेक्टर साहेबांनी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे की आपण हे आंदोलन इथेच थांबवा. मी म्हटलं हे निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही आहे. हे निर्णय घेण्याचा अधिकार जे लोक त्रस्त आहे, हैराण आहे, परेशान आहे, ते निर्णय घेतील की आपल्याला हे आंदोलन संपवायचं आहे का नाही संपवायचं. तर त्याच्या अगोदर जे सरकारकडून आपल्याला, प्रशासनाकडून आपल्याला जे जे निर्णय घेण्यात आलेला आहे त्याची सविस्तर माहिती मी RDC साहेब, विधाते साहेबांना विनंती करतो की ते आपल्या समोर ते सगळं सविस्तर सांगा. सर्वांना नमस्कार. असं तुमच्या सर्वांसोबत आपले सन्माननीय माजी खासदार जलील साहेब अगदी सुरुवातीपासून तुमच्या सोबत आहेत आणि आता सुद्धा बऱ्यापैकी सगळे बाबी त्यांनी तुम्हाला सांगितल्यात. मी पुन्हा एकदा उजळणी करतो. या विषयामध्ये जे प्रशासक समिती आहे, जे काकडे साहेब त्याचे प्रमुख आहेत आणि इतर 2 सदस्य आहेत, त्यामध्ये असं निदर्शनास आलं की इतर जे 2 सदस्य आहेत त्यांची बदली या जिल्ह्याच्या बाहेर जालना आणि सोलापूर इथे झालेली आहे. तर सर्वानुमते त्यामध्ये जलील साहेब पण होते, कृती समितीचे सर्व सदस्य होते, पोलीस अधिकारी होते, DDR साहेब होते. सर्वानुमते असं ठरलं की जे या जिल्ह्यातून बदलून गेलेले अधिकारी आहेत त्यांना या समितीत आता ठेवू नये, जेणेकरून ते तेवढा वेळ याला देऊ शकणार नाही. तर इतर 2 सदस्य जिल्ह्यातील त्याला समाविष्ट करायचे. सोबतच आपल्यापैकी 2 सदस्य त्याच्यामध्ये असायला पाहिजे, जेणेकरून हे विषय आपल्याला दैनंदिन पातळीवर लक्षात यायला पाहिजे की काय चालू आहे आणि तुमचे पैसे लवकरात लवकर शासकीय जी प्रक्रिया आहे, जे नियमावली आहे त्यानुसार राबवून लवकरात लवकर हे करण्यासाठी प्रशासकीय समितीची पुनर्गठना करून त्यामध्ये 2 अशासकीय सदस्य समाविष्ट करण्याचं सर्वानुमते आपली कृती समिती आणि सर्व अधिकारी यांच्या मते ते ठरलेलं आहे. त्यानुसार आपले जलील साहेब ते 2 नावं देणार आहेत. सोबतच जलील साहेबांनी जे जाहीर केलेलं की यापूर्वी जे घडत होतं की काही ठराविक लोकांच्या मर्यादेपर्यंत ते पैसे मिळत होते, तर आता जे काही कॉर्पस जमा होणार आहे ते सर्व लोकांना त्याच्यामधून पैसे मिळणार आहेत. सरसकट पैसे सर्व लोकांना मिळणार आहेत. त्यानंतर कुणाला पैसे वाटप केले, कुणाला नाही केले याची माहिती सर्वसामान्य लाभार्थ्यापर्यंत किंवा सर्वसामान्य जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवली जात नाही किंवा मिळत नाही. म्हणून असा निर्णय झाला की ज्याला ज्याला आतापर्यंत पैसे वाटलेले आहेत किंवा यापुढे वाटले जाणार आहेत, ती जी काही वेबसाईट आहे, ती कलेक्टर ऑफिसची वेबसाईट आणि सहकार विभागाची वेबसाईट, त्याच्यावरती यादी कोणाला किती पैसे वाटले ती अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर ज्या काही जमिनीसाठी या संस्थेच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्याचे ताबे मिळण्यासाठी कधी पोलीस, महसूल आणि सहकार यंत्रणेमध्ये काही कारणास्तव ते ताबा मिळण्यासाठी वेळ होत होता. तर मान्य जिल्हाधिकारी सरांनी ते निर्देश दिलेले आहे की या सर्व यंत्रणेने समन्वयातून याच आठवड्यामध्ये सर्व जे ताब्याचे आदेश काढलेले आहेत ते ताबे घ्यायचे आहेत. आणि या व्यतिरिक्त MPIDचं जे प्रपोजल शासनाकडे प्रलंबित आहे, तसंच साखर आयुक्त साहेबाकडे जे विषय प्रलंबित आहेत त्याच्यासाठी यापूर्वी जे प्रपोजल गेलेले आहेत त्याच्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी साहेब त्यांच्याशी बोलतील, स्वतःच लेखी पत्र देतील. आणि या व्यतिरिक्त एक स्पेशल ऑफिसर पोलीस विभागाचा पोलीस MPID प्रपोजलसाठी आणि साखर आयुक्त कडे जे प्रपोजल पेंडिंग आहेत त्याच्यासाठी सहकार विभागाचा एक विशेष अधिकारी नेमण्यात येईल. आणि आपले जे काही पैसे या पतसंस्थेकडे प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी हे जे काही निर्णय घेण्यात आलेले आहे त्याची अंमलबजावणी पण करण्यात येईल. सोबतच आपले जे 2 सदस्य त्या कृती समितीमध्ये असतील ते दैनंदिन या बाबतीमध्ये आढावा घेऊ शकतील. धन्यवाद. तरी मी प्रशासनाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की माता भगिनी आहेत, ज्येष्ठ बांधव आहेत, वरिष्ठ मंडळी आहेत, त्या सर्वांना मी विनंती करतो की आपण
आपलं जे आजचं आंदोलन आहे ते कृपया विनंती करतो की स्थगित करावं. सर, कर्जदारांनी कर्ज आहे त्याची वसुली आपण जास्तीत जास्त ज्या अर्थी तुम्हा सर्वांचे पैसे वापस करणं केव्हा शक्य आहे, जेव्हा हे कर्ज लवकरात लवकर वसूल करता येईल. त्याच्यासाठीच मी आपल्याला सांगत होतो की जे प्रॉपर्टीज आहेत ज्याचे आदेश झालेले आहेत सहकार कायद्यानुसार त्याचा लवकरात लवकर ताबा घेणे. त्याच्यानंतर 21 प्रॉपर्टी ज्या ऑलरेडी अटॅच्ड आहेत त्याची ई ऑक्शनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यालाही जिल्हाधिकारी सरांनी जे प्रशासक मंडळ आहे त्याला आदेश दिलेले आहे की ताबडतोब त्याचे ई ऑक्शनची प्रक्रिया राबवून लवकरात लवकर कर्ज वसुली करण्यात येईल. कर्ज वसुलीची मर्यादा झाली मला जे अधिकार आहेत, मला ज्या बाबी कायद्यामध्ये आहेत तेवढं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या सर्वांच्या वयाचा ज्येष्ठ मंडळी आहात, आम्ही आदर करतो. परंतु ज्या बाबी आमच्या हातातच नाहीत त्या आम्हाला सांगता येणार नाहीत. परंतु एवढं निश्चित आहे, स्वतः खासदार साहेबांनी तुम्ही बघितलं की अनेक आपल्याकडे पतसंस्था असतात, बुडतात, त्याचे पैसे मिळत नाहीत. पण तुम्ही सर्वांनी धीर धरलेला आहे, तुम्ही सगळं एकत्र आलेलं आहे. हे आज जे पैसे मिळत आहे तुमच्या सगळ्यांच्या एकीचं बळ आहे. खासदार साहेब जलील साहेबांचा जो तुम्हाला पाठिंबा आहे त्या सगळ्यांचा याच्यातून हे मिळत आहे. आणि निश्चितच ही कारवाई यापुढे पण जास्त फास्ट करून लवकरात लवकर पैसे कसे मिळतील यासाठी